उगवण क्षमता तपासणी कशी करायची काय नाही सविस्तर माहिती आपण बघणार व्हिडिओला, तर नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जातील। तुम्ही सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्हाला या व्हिडिओ समोर सुद्धा येणार नाही तुमच्या चॅनलवर, तर आधी सबस्क्राईब करून घ्या। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि आपण पाहतात ॲग्री सरकार। आता बघा, तुरीसाठी आपण जी आहे ती उगवण क्षमता तपासणी आपण करणार आहे। आता हे साधारण 2-4 दिवसामध्ये तुरीची लागवड होणार आहे, तर उगवण क्षमता तपासणी करताना आपल्याला काय काय करायचं आहे ते पहिल्यांदा बघून घ्या। तर आपल्याला लागणार आहे सुतळीचं पोतं। आता हे सुतळीचं पोतं आपण काय करायचं, आधी चांगलं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं, ओलं करायचं, दोन्ही बाजूनी कुठंच कोरडं राहिलं नाही पाहिजे। त्यानंतर जिथं हवा कोरडी अशा जागेवर आपल्याला उगवण क्षमता तपासणी करायची, जिथं हवा अजिबात आली नाही पाहिजे, सूर्यप्रकाश आला नाही पाहिजे अशा ठिकाणी। मग सुतळीचं पोतं हातरून घ्यायचं। मग तुमच्या तुरीचे तुम्हाला 100 बिया काढायचे, तर मग तुम्ही त्याला बीज प्रक्रिया केलेली असेल तरीसुद्धा जमतं, नसेल केली तरीसुद्धा जमतं। फक्त त्या बियामधलं आपल्याला तुटकं फुटकं आणि त्याच्यानंतर दाळ झालेलं तुरीचं बियाणं बाजूला काढायचं, बाकी किडकं फिडकं असलं तरीसुद्धा ते ठेवायचे। अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, 10 ओळी ज्या आहेत ते हातरायच्या, 10 ओळी आणि 10 बिया एका लाईनमध्ये घ्यायच्यात, आलं लक्षात। आणि 2 बियामध्ये आपल्याला कमीत कमी 1-2 इंचाचा गॅप ठेवायचा, असा स्क्वेअर टाईप करायचं, सगळं चौकोन टाईप असं हातरून घ्यायचं आपल्याला बियाणं। त्यानंतर हिकडच्या साईडची जरा बाजू रिकामी ठेवायची। कशामुळे ठेवायची, मातीमध्ये सुद्धा आपलं बी काय असतं, 4 बोटका व्हायना खाली असतं। आणि मग हे आपल्याला जे पदर येतं हे असे कमीत कमी 2 पदर येतात। आणि ह्याचा फायदा हा होतो की डायरेक्ट तुरीची उगवण क्षमताला बियाणं आपण जेव्हा पाणी टाकतो तर ते डायरेक्ट लागू होत नाही, चिबडासारखं होत नाही, अति जास्त पाणी होणार नाही। त्यामुळे आपल्याला हे असे 4 पदर करायचे, तर एक समान पाणी पडतं। मग हे झालं मित्रांनो। आता अशा प्रकारे बिया आपल्याला हातरून घ्यायचे। त्यानंतर आता पुढची पद्धत काय करायची की आपल्याला अशा घड्या घालायच्या त्या सुतळीच्या पोत्याच्या, ही एक घडी झाली। त्यानंतर ह्या बियाणावर आपली दुसरी घडी आली पाहिजे। मग ह्याच्या खाली तुमची 1 लाईन येऊ, 2 लाईन येऊ, 3 लाईन येऊ, 4 लाईन येऊ, काही अडचण नाही। कमीत कमी 1 किंवा 2च लाईन येतात, जास्त 3-4 तर येणार नाहीत। अशा आपल्याला हलक्या हाताने घड्या घालायच्या। तर घड्या घातल्यानंतर ह्याला चांगलं असं प्रत्येक घडी ही दाबून घ्यायची। त्यानंतर आणि ही अशी घडी घातली। हे झालं मित्रांनो आपल्या उगवण क्षमता तपासणीसाठी आपलं पोतं तयार। आता ह्याच्यामध्ये पुढं काय काळजी घ्यायची ती बघा। आता हे आपल्याला काय करायचं, ज्या रूममध्ये तुमच्या हवा येत नाही किंवा एकदम कोपऱ्यामध्ये कुठेतरी ठेवायचं, कॉट खाली ठेवू शकता तुम्ही, सांदीमध्ये वगैरे ठेवा, पण जिथं हवा येते, जिथं ऊन येतं अशा ठिकाणी ठेवू नका, बल्बाच्या खाली बी ठेवू नका, अंधारात ठेवा। आता हे झालं असं, हिकडच्या साईडने तुम्ही वाटल्या सुतळी बांधू शकतात जर हवा जात असेल तर। आणि बाकी ह्याला काय करायचं, सकाळी अर्धा मग पाणी आणि संध्याकाळी अर्धा मग पाणी ह्याला डेली घालायचं। असं तुम्हाला 3 ते 4 दिवस करायचं। जेव्हा 3 ते 4 दिवस होतील त्यानंतर आपल्याला उगवण ह्याची बघायची किती झाले। तर 100 बिया आपण टाकलेल्या असतात, त्या 100 पैकी आपल्याला 70 बिया तरी कमीत कमी वापल्या पाहिजे। 70च्या खाली जर वापल्या तर आपल्याला ते बियाणं पेरायचं नाही। 80-90% पुढे जर वापल्या तर एकदम नंबर 1 बियाणं म्हणायचं आहे। 70च्या खाली वापल्या तर पेरायचं नाही। अशा प्रकारे उगवण क्षमता तपासणी करायची, एकदम सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे नियोजन करा तर उत्पादन आपल्याला चांगलं मिळणार आहे। काय असतं मित्रांनो, तुरीच्या जे पण बियाणं कंपनीमधून येतं किंवा कोणाकडून बी येतं ह्याच्यावर थप्प्या लय मोठ्या पडल्या असतात, मग बियाणं दबलं जातं। मग नशिबाने चुकूनच का होईना आपल्याच नशिबी जर ते पाकिट आलं दबलेलं, तोडवलेलं, तर आपलं बियाणाचं नुकसान होतं, उगवण चांगली होत नाही। आपल्याला वाटतं कंपनीचं खाजगी बियाणं काहीच नाही, नंबर 1 वापरणार आहे, असं होत नसतं। तुम्ही बियाणाची उगवण क्षमता तपासणी करा ना, फक्त आपल्याला मुठभर बिया लागतात, 100 बिया म्हणजे मुठभरच बिया। आणि दुसरं काय असतं की ट्रॅक्टरवर मळणी करताना सुद्धा RPM ट्रॅक्टरचं जास्त असतं, मग अशा वेळेस काय होतं, तुटफूट जास्त होती। त्यामुळे आपल्याला उगवण क्षमता तपासणी करणं गरजेचं आहे। आदळआपट झाली तर बियाणं उगवत नाही। एवढा सगळा फायदा आपल्याला पेरणीच्या आधी आपल्याला करण्याचा आहे। अजूनही टाईम गेलेला नाही, वेळ गेलेला नाही, करून घ्या। बाकीच्या तुरीबद्दलच्या संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता की कसं खत व्यवस्थापन करायचं, कोणतं वाण निवडायचं, काय काय सर्वच टाकलेले त्या पाहून घ्या। काही अडचण असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मला संपर्क करू शकता। तर फक्त सविस्तर मार्गदर्शन घेण्यासाठी 99 रुपये आपण फीस ठेवलेली, तुम्ही सविस्तर सल्ला हा तूर पिकाबद्दल घेऊ शकता। तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला मिळतील। सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्हाला व्हिडिओ मिळणार नाही। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।